त्याची बिमारी उभे 3 वाजता लाता मारे 3 वाजता म्हणजे फोन करी आई आपण उभ्यानं लाता मारून जायला हो बायकोने एवढं पोट दुखून झालं तरी अमरावती सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टरचा हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप. अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात सुपर स्पेशालिस्टमध्ये डायलिसिससाठी दाखल करण्यात आलेल्या प्रियंका तायडे वय 33 वर्ष या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. डायलिसिस पूर्वी महिलेच्या मानेवर कॉलथेटर बदलण्यात आला होता. त्यानंतर अचानक तिची प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान मृतक महिलेचे भाऊ संगम गोडसुंदरे यांनी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा संतापही व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ICUमध्येच आहे, पेशंट डेड झालेला आहे. ते डेड झाल्यानंतरही म्हणत होते मला का ECG वगैरे करायची आहे. मी डायरेक्टच म्हटलं, माझ्या भावाने सुद्धा म्हटलं का डेड झाला आहे स्पष्ट सांगून द्या. हां ना, आता जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही, जोपर्यंत काही हे होणार नाही, याच्यावर काही कारवाई होणार नाही, तोपर्यंत मी इथून पेशंटला हलवणार नाही, माझ्या बहिणीला इथून नेणारच नाही. कारवाई झाली पाहिजे. माझ्या बहिणीसारखे आणखी कोणते पेशंट येऊ शकतात ह्या दुनियातले? आजूबाजूच्या अमरावतीतला नाही, अमरावतीत पेशंट आहे ना हा हॉस्पिटल, अजून कोणी येऊ शकते? असे किती लोक डेड होऊ शकतात, किती लोक याचे घेऊ शकतात. जीव गेला तरी तुमचं म्हणणं काय आहे? पोरगी मेली, आम्हाला न्याय भेटला पाहिजे. जशी माझी पोरगी मेली तसा तो मला मेला पाहिजे. त्याची बायको म्हणे, त्याची माय म्हणे ना जवळ 8 दिवसात गुन्हेगार जवळचे 8 दिवसात बायको करून देतो म्हणे. तुले म्हणे बाबू तिच्या मागू नको लावू, तिला पैसे नको लावू म्हणे. मायच्या मनानं गेला ना भडवे, पहिली कारवाई आणि दुसरी कारवाई जवळ इथं पाहिजे म्हणे, न्याय पाहिजे. माय पोरी हा माय आठवड्यातला पितळ गेलाय, मग बुली लेकरं लढून राहिले, मग मायले नाही भेटायला पोरीले. मम्मी करे माय लेकरं तर लेकरांनी भेट दिलं. मला याबद्दल पेशंटचं हलगर्जीपणा असा कशातच झालेला होती. मला जेव्हा 3 वाजता कॉल आला तेव्हा त्याला सेंट्रल लाईन बदलून द्यायचा आहे कॅथेटरसाठी, एवढा कॉल आला. त्यासाठी मी त्याला तातडीने पेशंटची कंडिशन पाहून त्याचा कॅथेटर चेंज केला. तर चेंज करण्यात आला, त्याचं BP वाढलेलं होतं पहिलेच, आणि त्याला कॅथेटर चेंज करून त्याला डायलिसिससाठी ताबडतोब पाठवण्यासाठी मी एक बेड वॅकन केला आणि त्याला पाठवलं. त्यांचं BP हाय होता आणि त्यांच्या फुफ्फुसामध्ये पुष्कळ पाणी जमा झालं होतं, त्यामुळे त्याला श्वासोच्छ्वास घेण्यात फार त्रास होत होता. ह्या दरम्यान त्यांचं BP आम्ही कमी करून डायलिसिससाठी त्याला बेड अरेंज करून त्याला वरती पाठवलं. त्या दरम्यान उपचारादरम्यान पेशंटचा मृत्यू झाला. पण या प्रकरणात आम्ही काहीही काय केली किंवा असं काही आम्ही केलेलं नाही. पेशंटच्या जीवनासाठी मॅक्झिमम जे प्रयत्न करता आले ते आम्ही केले. त्याला ऑक्सिजन लावलं, त्याला BP वाढवण्यासाठी हे जे होतं कमी करण्यासाठी ते इंजेक्शन दिले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हयगय आम्ही केलेली नाही. मी डॉक्टर विजय वसंतराव सोनपूर होते.